नमस्कार. अध्याय 1 धडा 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. या धड्यात आपण यारेससाइटन म्हणजेच ऋतू शिकणार आहोत. तुम्ही अंदाज लावू शकता का याचा अर्थ काय आहे? वर्षाचे ऋतू. चला, मुलांना सर्वात जास्त आवडणाऱ्या ऋतूपासून सुरुवात करूया, म्हणजेच उन्हाळा. उन्हाळ्याला जर्मनमध्ये झॉमर म्हणतात. माझ्या नंतर म्हणा, झॉमर. झॉमर. आणि झॉमर म्हणजे उन्हाळ्यातील महिने आहेत जून, जुलै आणि ऑगस्ट. उन्हाळ्यानंतर आपल्याकडे हेrbst म्हणजेच शरद ऋतू येतो. हेrbst. माझ्या पाठोपाठ म्हणा, हेrbst. हेrbst. आणि हेrbst म्हणजेच शरद ऋतूतील महिने आहेत सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. शरद ऋतूनंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्याला विंटर असं म्हणतात. हे अगदी तसंच आहे. विंटर आणि हिवाळ्यातील महिने आहेत डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो, ज्याला फ्र्युलिंग म्हणतात. माझं नीट ऐका, फ्र्युलिंग. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा, फ्र्युलिंग. फ्र्युलिंग. आणि फ्र्युलिंग म्हणजे वसंत ऋतूतील महिने आहेत मार्च, एप्रिल आणि मे. आता आपण सर्व यारेससाइटन म्हणजे ऋतू शिकून घेतलेत. चला, त्यांचा आढावा घेऊया. झॉमर, हेrbst, विंटर आणि फ्र्युलिंग. बरोबर, छान. च्यूस.